आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। देण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय। वारभाद्रांनो, मागच्या 1 वर्षामध्ये ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला, डाळिंब बागायतदार अडचणीत आला, एखादा शब्द तोंडातून बाहेर काढायचा होता शेतकऱ्यांच्या प्रती, एखादी बातमी तर दिसली असती आमच्या शेतकऱ्यांना की लोकप्रतिनिधी कुठेतरी आमच्या भावनांचा विचार करतायत। या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेळेवरती पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय। आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे। तुमच्यासारख्या निष्ठावंत मतदार आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या 60 वर्षात ताकदीने सहकार्य केलेलं आहे। आणि आबासाहेबांच्या निधनानंतरच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे। ही नैतिक जबाबदारी पार पडत असताना आपल्या गावातील वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन 4 नंबरचं बॅलेट मशीनवरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्या समोरचं चिन्ह शिट्टी, हे नाव आणि चिन्ह हे नाव आणि चिन्ह
आपल्या गावगडातील प्रत्येक घरातील माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना समजावून सांगण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भाऊ, वाईट वाटतंय, 2 दिवसापूर्वी एका ज्येष्ठ नेत्यांनी काय म्हणलं माहित आहे का? शेतकऱ्यांना 35 वर्ष भिकाऱ्यासारखं पाणी मागितलं. माझ्यासारख्या तरुणांना वाईट वाटते, हे राजकारण कुठल्या स्तराला गेलेलं आहे. माझ्या कष्टकरी बळीराजाला भिकाराची उपमा देण्याची यांची धाडस कसं होतं? निश्चितपणे कष्टकरी बळीराजा हा लाखोंचा पोशिंदा आहे. प्रत्येकाच्या ताटात अन्न हा शेतकरीच देतो आणि अशा शेतकऱ्याचा अवमान कदापि महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहन करून घेणार नाहीत. निश्चितपणे 20 तारखेला हाच बळीराजा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भीतीचं वातावरण आहे, धमक्या दिल्या जात आहेत. आज महिला आघाडीला त्रास दिला गेला. शहराच्या ठिकाणी जे बाजारपेठ आहे तिथल्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जातोय. त्यांच्या दुकानात जाऊन धमक्या दिल्या जात आहेत. विशिष्ट उमेदवारालाच मतदान करा, नाहीतर तुमचा व्यवसाय चालू देणार नाही. हा विचार कदापि मागच्या 60 वर्षात ही प्रवृत्ती जन्माला आली नव्हती. अजून मतदान व्हायचं आहे तोपर्यंत यांचं एवढं धाडस आहे. पण तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे, 20 तारखेला मतदान होईपर्यंत आपण शांततेत मतदान करून घ्यायचं आहे. हे मतदान करून घेत असताना, प्रचार करत असताना तुमच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी इथली सर्व नेते मंडळी घेणार आहेत. बापूसाहेबांनी एक प्रश्न विचारला मगाशी भाषणामध्ये की वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कसं काय पाठिंबा दिला. या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि एकाच ठिकाणी फक्त पाठिंबा दिलाय 288 मध्ये. हे आपल्यासाठी स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट आहे. पण ज्या आबासाहेबांनी 60 वर्ष इथल्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला तळ हाताच्या फोडासारखं जपून तुमची सेवा केली, जो विचार जपला, त्या चळवळीला सलाम म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण नाही. त्याचबरोबर एमआयएमनी पाठिंबा दिलाय, रासपनी पाठिंबा दिलेला आहे, राजू शेट्टी साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे, बुद्ध भीमराज प्रतिष्ठानने पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये बापूसाहेब असतील, अक्षयदादा असतील, पप्पू धनवजीर साहेब आपल्या सोबत आहेत. आज अतुल मालकाने एक तालुक्यात वेगळाच धमाका केला, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. नरवी उमाजी नाईक समाज मंडळांनी पाठिंबा दिलेला आहे, पोलार समाजाने पाठिंबा दिलेला आहे. जे गाडेवाले मराठी समाज आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. सेक्युलर मुवमेंटने दिलेला आहे. निश्चितपणे अजून 5 दिवस आहेत, अजून धमाके होणार आहेत. भीमा काका खरंच धमाके होणार आहे, खोटं नाही बोलत.
म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख. त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी आणि त्या चिठ्ठी समोरच्या बटन दाबून